नदीचं पात्र हे काठोकाठ भरलेलं आहे। आता थोडं जरी पाण्याची पातळी वाढली तर पाणी हे शेतात पसरत जाणार आहे, पण यापेक्षा जास्त जवळ पाण्याची पातळी येईल त्यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते। कारण इथून पाणी पुढे पास व्हायला ह्या गेट शिवाय दुसरा पर्याय नाही, कारण दोन्ही बाजूला भराव टाकलेला आहे। रुंदीचा हा जो भराव आहे त्या भरावात सखल भागातून जे धरणाच्या दिशेनं प्रवाहित असणारे जे पाणी आहे ते तुंबलं तर मग त्याची फूग महाराष्ट्रामध्ये येणार नाही का? मी आता हिप्परगी बंधाऱ्यावर उभा आहे। इकडून महाराष्ट्रातून कृष्णा नदीचं पाणी येतं। आज या क्षणी हिप्परगी बंधाऱ्याजवळ 524 मीटर लेवलला पाण्याची पातळी आहे समुद्र सपाटीपासून। आणि मी माहिती घेतली अलमट्टीला 518.5 मीटरला लेवलला त्यांनी मेंटेन केलेला आहे। अलमट्टीला पाण्याची पातळी 518.5 आहे आणि इथं 524 आहे। याचं कारण ज्या ठिकाणी मी उभा राहिलेला आहे हा बंधारा बांधत असताना खाली कॉन्क्रीटचा जो बेस आहे तो 4 मीटर तळापासून उंच उचललेला आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी इथं थोडी वाढली आहे। आता आपण बघतोय नदीचं पात्र हे काठोकाठ भरलेलं आहे। आता थोडं जरी पाण्याची पातळी वाढली तर पाणी हे शेतात पसरत जाणार आहे आणि या सगळ्या शेतातून सखल भागातून पाणी पुढे सरकणार आहे। आता मी इथं या ठिकाणी थांबतोय कारण ह्या हिप्परगीच्या बंधाऱ्या बरोबर त्या बाजूला डाव्या बाजूला जवळजवळ 4-5 किलोमीटर असाच भराव पडत गेलेला आहे। आणि या बाजूला आता आपण नाचणीच्या बाजूला जाणार आहोत, त्या बाजूला प्रत्यक्षात आपण मोजमापच करू की ह्या भराव्याची लांबी किती आहे। आता 524 मीटरच्या वर ज्यावेळी पाण्याची पातळी येते त्यावेळी पात्राच्या बाहेर पडलेलं जे पाणी आहे ते पाणी पुढे सरकायला वावच राहत नाही। जे काय पाणी जाणार ते या गेटमधून जाणार आणि मग त्यामुळे हळूहळू पाण्याचा तुंब तयार होतो। आता डाव्या बाजूचं मी काही मोजमाप केलेलं नाही, पण थोड्या वेळानं आपण इथून गाडीमध्ये स्पीडोमीटर लावून नेमका किती लांबीचा हा भरावा आहे तो मोजू आणि मग तुमच्या लक्षात येईल की 524च्या वर आता म्हणजे हा सध्या दोन राज्यातल्या पाण्याच्या विसर्गाचा समन्वय चांगला असल्यामुळं पाण्याची पातळी स्थिर आहे। पण यापेक्षा जास्त जवळ पाण्याची पातळी येईल त्यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते, कारण इथून पाणी पुढे पास व्हायला या गेट शिवाय दुसरा पर्याय नाही, कारण दोन्ही बाजूला भराव टाकलेला आहे आणि हे भराव हेच आपल्या पुराला कारणीभूत ठरणार आहेत। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी नदीवर पूल बांधत असताना दोन्ही बाजूला जे भराव घातलेले आहेत ते भराव सुद्धा कारणीभूत ठरणार आहेत। शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर त्यामध्ये जे पूल होणार आहेत ते भराव सुद्धा आपल्या पुराला कारणीभूत ठरणार आहेत, हे लक्षात ठेवा। आता आपण गाडीत बसलेलो आहे मी। हिप्परगी पासून डाव्या बाजूला किती भराव आहे ते मोजमाप करू। 0 लेवल केलेले आहे आता स्पीडोमीटर मध्ये। चला इथे बरोबर 5.100 किलोमीटरला येऊन भराव संपलेला आहे। वरचे 100 सोडून द्या, म्हणजे अलमट्टीच्या डाव्या बाजू हिप्परगीच्या डाव्या बाजूला 5 किलोमीटरचा भराव आहे। जेव्हा 524 मीटरच्या वर पाण्याची पातळी जाते त्यावेळी पाणी पात्रातून बाहेर पडतं। बाहेर पडलेल्या पाण्याला सुद्धा प्रवाह असतो, तो प्रवाह उताराच्या दिशेने म्हणजे अलमट्टीच्या दिशेने असतो, पण त्या अलमट्टीच्या दिशेने जाणाऱ्या पाण्याला 5 किलोमीटरचा हा जो आडवा भराव येतो त्याला एकही कुठं मोरी नाही, पूल नाही, पाईप नाही, हे पाणी सरळ तुंबतं आणि त्याचा परिणाम शिरोळ तालुक्यावर, हातकणंगले तालुक्यावर, वाळवा तालुक्यावर, मिरज तालुक्यावर, पलूस तालुक्यावर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला त्याचा परिणाम होतो।
तसाच उजव्या बाजूला म्हणजे आलमट्टीच्या दिशेने हा जो रस्ता गेलेला आहे त्या बाजूला सुद्धा साधारणपणे 4 ते 5 किलोमीटरचा भराव आहे. मग मला सांगा की पात्राबाहेर पडलेला 4-4, 5-5 किलोमीटर रुंदीचा हा जो भराव आहे त्या भरावात सखल भागातून जे धरणाच्या दिशेनं प्रवाहित असणारे जे पाणी आहे ते तुंबलं तर मग त्याची फूग महाराष्ट्रामध्ये येणार नाही का? महाराष्ट्रामध्ये 30 दिवस महापूर का रेंगाळतो त्याचं हे एक कारण आहे, हे लक्षात घ्या. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.